10वी बोर्डाच्या सुरू असलेल्या परीक्षेत एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। गणिताचे दोन्ही पेपर परीक्षा होण्यापूर्वीच चक्क एका टेलिग्राम ग्रुपवर लीक झाले असून या प्रकरणी बोर्डाच्या पुणे विभागीय मंडळाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। विशेष म्हणजे यातील एक पेपर 3 दिवस अगोदरच टेलिग्राम ग्रुपवर टाकण्यात आला होता। त्यानुसार टेलिग्राम ग्रुप ॲडमिन आणि त्यातील सदस्यांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत पुणे विभागीय मंडळाचे सहाय्यक अधीक्षक चंद्रकांत जेवळीकर यांनी फिर्याद दिली आहे। त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 9 मार्च 2026 रोजी बोर्डाच्या अधिकाऱ्यांना एका संशयास्पद टेलिग्राम लिंकची माहिती मिळाली होती। जेव्हा बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या ग्रुपची तपासणी केली तेव्हा या संशयास्पद बाबी आढळून आल्या। 6 मार्च रोजी होणारा गणित भाग 1 चा पेपर 5 मार्चला रात्री 8:37 या ग्रुपवर टाकण्यात आला होता। तसेच 9 मार्च रोजी झालेला गणित भाग 2 चा पेपर हा तर चक्क 6 मार्चला दुपारी 4:56 या ग्रुपवर 3 दिवस अगोदरच ग्रुपवर उपलब्ध करून देण्यात आला होता। या टेलिग्राम ग्रुपवर आलेले पेपर आणि बोर्डाने अधिकृतपणे काढलेले पेपर यांची जेव्हा प्रत्यक्ष पडताळणी करण्यात आली तेव्हा ते दोन्ही पेपर अगदी सारखेच असल्याचं स्पष्ट झालं। यामुळे परीक्षेची गोपनीयता पूर्णपणे मोडीत निघाल्याचं समोर आले। या सर्व प्रकारामुळे राज्य शिक्षण मंडळाने तातडीने पावलं उचलत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। हा पेपर नेमका कुठून लीक झाला याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत।